नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर प्रिया वहिनी. मी आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर नवीन कथा सादर करणार आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडतात म्हणून मी तुमच्यासाठी रोजच नवीन कथा घेऊन येत आहे. आजची कथा ही काल्पनिक असून पण तुम्हाला ती कथा ऐकताना खूपच मजा येईल. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव प्रकाश. माझं वय 50 ते 55. मला एक मुलगा व एक मुलगी. मुलीचं लग्न केव्हाच झालंय, तर मुलाचं लग्न यावर्षी झालं. त्या अगोदर मी तुम्हाला माझी माहिती देतो. मी पहिल्यापासूनच रोज व्यायाम करायचो, त्यामुळे वयाच्या 50शीत सुद्धा मी चांगलाच आकर्षित व धिप्पाड दिसायचो. मी आजपर्यंत बऱ्याच महिलांना उभ्यानेच कचाकच केलेला आहे. महिलासुद्धा माझ्या खाली येण्यासाठी तरसून जायच्या, कारण माझ्यामध्ये खूपच जास्त स्टॅमिना होता. अशी कोणतीच महिला नाही जी माझ्याजवळ आली व खुश झाली नाही. त्यामुळे मला माझा स्वतःचा खूपच अभिमान वाटायचा. मुलाचं लग्न झालं व नवीनच सुनबाई आमच्या घरात आली. महिला कोणतीही असो, ती एकदा का माझ्या नजरेत भरली की मी तिला नग्गी करून ठोकल्याशिवाय राहतच नसायचो. झालं असंच. मुलाचं लग्न झाल्यावर मी व मुलगा व आमचं सर्व कुटुंब फिरायला म्हणजेच देवदर्शनाला गेलो. गाडीमध्ये तशी बसायला जेमतेम जागा होती. अचानक मुलाला फोन आला की त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तो तिकडे निघून गेला. आता फक्त मी, माझी बायको व आम्ही गाडी चालवण्यासाठी घेतलेला ड्रायव्हर होता. गाडीमध्ये वस्तू जास्त झाल्यामुळे व्यवस्थित जागा नव्हती. बायको पुढे बसलेली होती, मागे सुनबाई व मी. सुनबाईला बसायला व्यवस्थित जागा होत नव्हती, म्हणून मी तिला म्हटलं, सुनबाई, तुला हरकत नसेल तर तू माझ्या मांडीवर बस. तेव्हा ती हो म्हणाली व माझ्या मांडीवर येऊन बसली. माझी सुनबाई म्हणजे जणू काही सौंदर्याचा खजिनाच होता. तिचं वर्णन करायचं जर झालं तर तिचे कलिंगडासारखे लुसलुशीत असे गोळे, त्यातल्या त्यात छातीवर चिटकलेले 2 थाने, हे तर ब्लाऊजमधून बाहेर येण्यासाठी सारखे तरसूनच गेलेले होते. ती जशी माझ्या मांडीवर बसली तसे तिचे मागचे गोळे माझ्या पायावर दाबले गेले. माझ्या अंगामध्ये एक सनक आली. आता माझा शांत बसलेला सोट्या हळूहळू वळवळ करू लागला. सुनबाईलाही कळालं होतं की सासरी बुवांचा सोट्या हळूहळू वळवळ करतोय. तशी ती तिच्या कमरेची हालचाल करू लागली व तिच्या गोळ्यांनी माझ्या सोट्याला ती हलवू लागली. तिलाही कळालं होतं की सासरी बुवांचा चांगलाच दणकट आहे म्हणून. ती आता खूपच मजा घेत होती. मी एक हात हळूच तिच्या कमरेवर ठेवला. तशीच मी पटकन माझा हात पकडला, पण मला कळालं होतं की तो एक इशारा होता. मी हळूच 2 बोटे वरती नेऊन जोरात तिचा एक साईडचा थाना दाबला. तशी ती सुस्कारे सोडू लागली. मी आता पदराच्या आड हळूहळू तिच्या एक एक बटणं खोलू लागलो. बटणं खोलताच तिघे दोन्हीही माझ्यासमोर मोकळे झाले. मी आता आळीपाळीने गाडीमध्ये तिघे दाबत होतो. तसंही रात्रीची वेळ असल्यामुळे संपूर्ण गाडीमध्ये अंधारच होता. मी चोळून चोळून चांगलीच सुनबाईला गरम केली. गरम झालेली सुनबाई आता माझ्या तोंडासमोर आली व माझ्या ओठांवर ओठ ठेवून ती एखाद्या भुकेलेल्या सारखी ती चोखू लागली. खूप वेळ चोखल्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांना खूपच गरम करू लागलो होतो. थोड्या वेळात तिने हळूच माझी पॅन्ट काढून त्याच्यातून तो बाहेर काढला व त्याला हलवू लागली. खूप वेळ हलवल्यानंतर शेवटी ती माझ्या कानात हळूच म्हणाली. तेव्हा मी हळू पॅन्टीतून माझा बाहेर काढला. माझा भाला मोठा बघताच सुनबाईला चांगलीच भुरळ आली. तिने तिच्या नाजूक हातांनी माझा सोट्या हळूहळू हलवायला सुरुवात केली. बघता बघता सोट्याने चांगलाच आकार घेतला. सासूबाईने तोंडातली थुंकी काढून त्याच्यावर चोळली
व माझ्या कानात म्हणाली, सासरे बुवा. मी हळूच त्याच्यावर बसले. मी तिला म्हणालो, हे शक्य आहे का? तेव्हा ती म्हणाली, हो, कोणाला संशय येणार नाही. तसाही गाडीमध्ये अंधारच आहे. मी तिला होकार दिला. तिने हळूच बसल्या बसल्या तिची पॅन्ट काढून फेकून दिली व साडी वर करून माझ्या सोट्याचा अंदाज घेऊन त्याला आतमध्ये ढकललं. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. तोंडातून आलेली किंकाळी तिने आतल्या आतच दाबून घेतली. आता सुनबाई त्याच्यावर हळूहळू खाली वर होत होती. थोड्या वेळातच आमचं गाव येणार होतं. त्यामुळे माझं निघायच्या आतच ती पटकन बाजूला बसली. आता घरी गेल्यावर आम्ही सर्व सामान उतरवून ठेवलं. सुनबाई चालताना सारखी मला हलवून दाखवत होती. मला असं झालं होतं की कधी सुनबाईला नक्की करतो व कुत्र्यावानी कचाकच झोवून टाकतो. व झाला तेच. रात्र होताच मुलाचा फोन आला. तो म्हणाला, बाबा, मला रात्री घरी यायला जमणार नाही. काही काम आहे, त्यामुळे मी आज इकडेच थांबणार आहे. माझ्या मनामध्ये लाडूच फुटू लागले. मला व सुनबाईला खूप आनंद झाला, कारण माझी बायको दमल्यामुळे झोपी जाणार होती. रात्रभर आम्ही दोघं आता धिंगाणा घालणार होतो. जेवण झाल्यानंतर माझी बायको झोपायला गेली. इकडे सुनबाई तिच्या रूममध्ये गेली. तिकडे मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपायचं नाटक करू लागलो. थोड्या वेळात हळूच माझा दरवाजा उघडून आतमध्ये कोणतरी आल्याचं मला जाणवलं. मला माहीत होतं की माझी सुनबाई असेल. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सुनबाईचं हे रूप बघून मी पुरता घायाळ झालो. ती फक्त चड्डी आणि ब्लाऊजवर होती. भले मोठे आंबे हलवत हलवत ती माझ्याजवळ आली व माझ्यासमोर येऊन ती वाकून उभी राहिली. तिने एका हाताने मी घातलेली पॅन्ट काढून फेकून दिली व कुरवाळत तिने पूर्ण सोट्या कशापर्यंत घेतला. चौक चौक करत ती जणू काही अनुभवाप्रमाणे सोट्यात चुकत होती. खूप वेळ चुकल्यानंतर मी तिला पटकन बेडवर टाकलं व तिची पॅन्टी काढून जोरात फेकून दिली. माझा अंदाज तिला खूपच आवडला. तिने माझं डोकं धरलं व तिच्या दोन्ही नाजूक मांड्यांमध्ये थापलं. मी जिभेने तिचा मदनमणी जोराजोरात रगडू लागलो. तसा तिला आनंद येत होता. आता तिची शेवटची वेळ आली तशी तिने माझं डोकं तिच्या खाली दाबून धरलं व जोराजोरात सटासट पाण्याच्या धारा माझ्या तोंडात सोडल्या. आता मी तिला झवणार हे तिला कळालं होतं. तशी तिने दोन्ही तांगड्या फाकवल्या. मी माझा भला मोठा सोट्या तिच्या पोकावर ठेवला व आत बाहेर करू लागलो. तेव्हा ती म्हणाली, सासरी बुवा, किती तडपवणार अजून, घाला ना एकदाच आतमध्ये. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच मी थोडाही वेळ न लावता एका झटक्यात पूर्णच्या पूर्ण आतमध्ये घुसवला. ती रडायला लागली होती. इतका मोठा पहिल्यांदा घेत असल्यामुळे जणू काही तिला तिची फाटल्यासारखी झाली. तरीही मी दणके द्यायचा शांत बसत नव्हतो. मी सुनबाईला उचलून उचलून कचाकच करत होतो. इकडे ती सुद्धा आता खूपच मजा घेत होती. शेवटी माई 2-3 वेळा लांबलचक पाण्याची धार तिच्या आतमध्ये सोडून दिली. तिला खूपच मजा वाटली. मी पुन्हा एकदा तिला ठोकायला तयार झालो व ती सुद्धा ते करायला तयार झाली. पुन्हा तिने माझा तोंडात येऊन चुकून चुकून लांब केला व मी आता पुन्हा एकदा तिच्या मागून घालायला लागलो. तिला त्रास होत असला तरी ती पूर्ण आतमध्ये घेण्यासाठी जणू काही तळमळत होती. इकडे मी सुद्धा तिची घट्ट कंबर धरून आतमध्ये दणक्यावर दणके मारत होतो. तिला खूप आनंद येत होता. हे बघून मी अजूनच जोशमध्ये होतो. खूप वेळ केल्यानंतर शेवटी मी पाण्याची धार पूर्ण तिच्या मागच्या डोळ्यांवर टाकली व माझा सोट्या तिच्या मागे पुसून आता आम्ही झोपायला गेलो. जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटायचा तेव्हा आम्ही जोरदार ठोकाई करायचो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.